राम नारायण राम. जर तुम्ही एखाद्याच्या जमिनीत भरपूर पाणी सोडले तर तुमच्यावर केस होईल, पण समुद्रावर मात्र कोणताही खटला दाखल करता येणार नाही. तो कोणाचेही ऐकत नाही, संपूर्ण वाहून नेतो, कुणालाही काही बोलण्याची संधी मिळत नाही. या शरीरातूनच आद्य सूर प्रकटतील. प्रत्येकाच्या अंतःकरणात विश्वाच्या अनंत सुरांचे संकेत असताना ते साकार होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. हजारो लोकांना जर एका सुरात बांधले तर जेव्हा हा व्यवहार्य इच्छेचा सूर आणि समसूर एकत्र उमटेल तेव्हा कुठेही टीका होणार नाही, कोणतीही अडचण नसेल. प्रत्येकजण आपल्या मागण्यांसह आमच्यासोबत असेल. प्रत्येकाच्या अंतःकरणात मृत्यूवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आहे. कमतरतेचा सूर सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यावरून हात फिरवून महान बनू पाहणारे तसे करू शकणार नाहीत. या बंडाद्वारे प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत होईल, तेव्हा सर्वजण उदार दृष्टिकोनातून पाहू शकतील. आज आपल्याकडे काहीच नाही, आपण कोणाचीही टीका करू शकत नाही. आपण अपंग झालो आहोत. मतांच्या जाळ्यात अडकून आपण गोंधळून गेलो आहोत. चांगले काय आणि वाईट काय हे समजत नाही. देशातील युद्ध आणि संघर्ष हे सगळे मूलभूत नीतीच्या चुकांमुळे झाले आहेत. राजकारण हा वेगळा विषय नाही, सर्व धोरणे समान आहेत. विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारे, शिक्षण आणि ज्ञानाच्या प्रत्येक स्तरावर प्रगत असलेले सर्व लोक शांतीची आकांक्षा बाळगतात. जर प्रत्येक व्यक्ती त्या परमशांतीकडे वाटचाल करेल, जर सर्व देश एकत्र आले तर देशात अन्नाची कमतरता राहणार नाही.